नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण जागतिक टपाल दिन या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 9 ऑक्टोबर हा पहिला जागतिक पोस्ट दिवस 1969 मध्ये टोकियो, जपान येथे UPU काँग्रेसमध्ये घोषित करण्यात आला। भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य श्री आनंद मोहन नरूला यांनी हा प्रस्ताव सादर केला होता। तेव्हापासून टपाल सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो। आजकाल तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल झाले आहेत। मोबाईल आणि इंटरनेटमुळे तर माहितीचे जाळे अधिकच विस्तारले आहे। हे सर्व बदल मागील काही वर्षांमध्ये वेगाने झाले आहेत, परंतु पूर्वीच्या काळी एकमेकांची ख्यालीखुशाली कळविण्यासाठी, निरोप पाठवण्यासाठी, काही सरकारी कामांसाठी, नोकरीसाठी इत्यादी अनेक कामांसाठी टपाल सेवेचा आधार घेतला जात होता। 1874 मध्ये स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या बर्न शहरामध्ये जगातील 22 देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियन UPU ची उभारणी करण्यासाठी महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली होती। त्यानंतर 1969 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खास संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती। भारतात 23 टपाल क्षेत्रात विभागले गेले आहे। प्रत्येक क्षेत्र चीफ पोस्टमास्टर जनरल यांच्या अध्यक्षतेखाली आहे। संपूर्ण देशासाठी डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट हे प्रमुख पद आहे। राष्ट्रीय टपाल दिन हा केवळ भारताच्या टपाल सेवेचा उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील लिखित संप्रेषणाच्या कायम महत्त्वाचा आठवण करून देतो। पत्राद्वारे बनवलेल्या शब्दांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे आणि भारतीय टपाल सेवेचे उल्लेखनीय नेटवर्क हे देशभरातील हृदय आणि घरे जोडत आहे। आज आपण मराठी निबंध जागतिक टपाल दिन या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।